नमस्कार मंडळी, आज परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले तर 7:56 म्हणजे जवळजवळ 7 वाजले. आणि आज परत ऑर्डर आहे तळेगाव दाभाड्याला, तिकडे जाणार आहे. छोटी ऑर्डर आहे, बेबी शॉवरची ऑर्डर आहे, पण लांब आहे, त्याच्यामुळे एवढं सकाळी निघायला लागते. दम पण लागल्यासारखं झाले. आणि आपण आता सिलेरी घेऊन चाललो आज. बॅग ठेवली. आता जाऊन पहिलं ओंकारला घेऊया, मग त्याच्यानंतर निघूया. आज जाऊन पहिलं ओंकारला घेऊया, मग त्याच्यानंतर निघूया आपण तळेगाव दाभाड्याला. ओके तर मित्रांनो, आता आपण निघालो तळेगावला. आणि आता जाता फक्त ओंकार गाडेकरला आपल्याबरोबर घ्यायचं आहे. तुम्ही मागचे व्लॉग बघितला असाल तर ओंकार आपल्याला बसमध्ये भेटला होता, तोच ओंकार. त्याला आता आपण पिकअप करूया. त्याच्यानंतर थोडंसं दुकानात काम आहे, कॅमेरा सेट करायचं दुकानासाठी. आई तांबे जोगेश्वरी मंदिर, लक्ष दे ग बाई. आता ओंकारच्या घराखाली पोचतोय आणि ओंकार हाय उभाचे रस्त्यात. मला ओंकार आलेला आहे, त्यासाठी आपण दरवाजा उघडूया, आता अनलॉक करूया. गुड मॉर्निंग ओंकार. ओंकारने कॅमेरा पण आणलेला आहे आणि तो जाऊन आता पहिला आपण दुकानात सेट करूया. का ओंकार, कसं वाटतंय आज सकाळी सकाळी? एकदम मस्त, फ्रेश वाटतंय. आता आपण दुकानावर आलेलो स्टुडिओवरती आणि कॅमेरा सेट करून मग निघून जाऊया. ओके, तर आता कॅमेराही दुकानामध्ये सेट झालेला आहे ओंकारचा. आणि आता आम्ही दुकानातला कॅमेरा घेऊन तिकडं ऑर्डरला चाललेलो आहे. तर मग आता तुम्हाला डायरेक्ट भेटूया रस्त्यामध्ये. आम्हाला प्राचीला पण फोन करून सांगायचं आहे की कॅमेरा दुकानात सेट झाला आहे, तू दुकान उघडू शकते म्हणून. तर आपण रस्त्यात भेटूया आता. चल पुढचा प्रवास करूया. तर चला, आता आपली इथली जवळजवळ टेन्शन फ्री झालेलो आहे. आता मी सगळी कामं उरकून निघालो आहे. तर आता आपण निघालो आहे जुन्नरवरून तळेगावला जायला. आणि तिथं जाऊन फक्त छोटीशी ऑर्डर आहे बेबी शॉवरची. आणि माझ्यासोबत आज मला मदत करायला ओंकार आहे गाडेकर. त्याचाच कॅमेरा आपण दुकानात सेट केलेला आहे, कारण की दुकानातला कॅमेरा घेऊन चाललो आहे आपण ऑर्डरला. त्याच्यामुळे त्याचा कॅमेरा दुकानात सेट केला आहे आणि दुकानातला कॅमेरा आपण घेऊन चाललो आहे. तर तो पण येतो माझ्याबरोबर मदतीला आज. त्याची आज भरपूर मदत होणार आहे ओंकारची. आणि आज आपण इंडिका न नेता आपण आज नेतो आहे सिलेरिओ, कारण की इंडिकाचा इन्शुरन्स संपलेला आहे. त्याच्यामुळं आपण ती गाडी जास्त बाहेर नेऊ नाही शकत आत्ता. तर म्हणून सिलेरिओ घेऊन चाललो आहे. तर तिथं जाऊ आणि पाहूया काय सिच्युएशन आहे, पाऊस किती राहील तिकडं. कसं इथं आपल्या भागात तर पाऊस आहे, पण आता तिथं किती पाऊस आहे माहीत नाही. बाहेर शूट करता येईल नाही करता येईल हे तिथं जाऊनच आपल्याला कळत. तर आता पोचूया पहिलं तिथं आणि मग तिथले हाल हवाल आपण घेऊया. या दोघांमध्ये रेस लागलेली आहे आणि हे काय दोघे हटायला तयार नाहीत, दोन्ही ट्रकवाले. पार हटली नाही पार. आणि त्याच्या पुढे ते दोघं जण ट्रकवाले चालले आहेत अजून सेम कंडिशन. पाहू शकता हे 2 ट्रकवाले. आता हा पुढे गेला आणि त्याच्या पुढे ते 2 ट्रकवाले आहेत अजून. आहे की आणि इथं अजून 2 ट्रकवाले चाललेले.
त्याच्यात लाईन रेस लागलेली आहे. आज आम्हाला खेडपासूनच ट्रॅफिक लागलेली आहे आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकच्या हिशोबाने आज आम्ही लवकर निघायचा प्लॅन केला होता की ट्रॅफिक जर लागली तर आपल्याला स्पॉटला लोकेशनला पोहोचायला उशीर नको आणि कार्यक्रम आपल्याकडून मिस व्हायला नको, म्हणून आपण ऑलरेडी प्लॅनिंग करूनच आधी लवकर निघालो होतो आणि ते सक्सेस झालेलं आहे. कारण की आज खेडपासूनच ट्रॅफिक लागलेली आहे. 50 मिनिटावरती आहे आणि आता आम्ही 50 मिनिटावरती आलेलो आहे. वाजलेत 8:16. काय करायचं एवढं वेळ? आता चहासाठी थांबू कुठेतरी, नाही का? थोडं ब्रेक घेऊ आणि मग पुढे जाऊ. भांबलं थांबू, चालेल. नाश्ता करू, मजबूतमध्ये नाश्ता करून जाऊ. असं बऱ्यापैकी ट्रॅफिक, ऑफिसला जाणाऱ्यांची ट्रॅफिक आहे. ओके, तर आता आपण इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. इथं आता थोडं नाश्ता पाणी वगैरे करूया. ही गाडी निघाली का त्या गाडीच्या जागी आपण गाडी पार्क करूया न्यू महादेवला. गाडी पार्क करूया आणि नाश्ता करून येऊया. काय करणार ओंकार तू? नाश्ता काय करणार? नाश्ता आपण मिसळ वगैरे खाऊया. त्याला सूचना झाल्या आता नक्की काय नाश्ता करायचा तो. तर मिसळ वगैरे खाऊ आणि मग तिथे जाऊ. आपल्याला आता मिसळ आलेली आहे आणि संघ दहीवडा सुद्धा आलेला आहे. मस्त आहे की एन्जॉय करतोय ओंकार. ओके, तर आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण निघूया आपल्या लोकेशनला. कारण की आता 9 वाजलेत आणि आपल्याला 10-10:30 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे. आणि इथून आपल्याला कमीत कमी ते 50 ते 60 मिनिट, किती 50-55 मिनटं दाखवतं आहे. म्हणजे 1 तास तर लागणार आपल्याला. आणि ट्रॅफिक लागली तर मग उशीर होऊ शकतो. त्याच्यामुळं आता निघूया आपल्या लोकेशनला आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट आपल्या लोकेशनला जाऊन भेटतो. कसं आहे ट्रॅफिक? एकदम असं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे आता आम्ही. खूप आणि बराच वेळ झाला आता ट्रॅफिकमध्ये. पाहू शकता तुम्ही मागे पण आरशात दाखवतो तुम्हाला की भरपूर लांबपर्यंत लाईन गेलेली आहे आता ट्रॅफिकची आणि पुढं पण भरपूर लाईन आहे. त्याच्यामुळं आता किती वेळ लागेल इथं ट्रॅफिकमध्ये हे सांगता येत नाही. आणि आता वाजलेत 9:20 आणि आपल्याला 10:30 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे. किती टाईम दाखवते मॅपला? जवळजवळ तर तो दाखवते आता सुटलं बघ. आता अजून अर्धा तास तरी दाखवते. तरी पण आपण ऑन टाईम ऑन लोकेशनला पोहोचणार आहे. त्याच्यामुळं टेन्शन नाही आपल्याला. पोलिसांनी थांबवलं आपल्याला इथे. चांगलं निघून गेलो असतं राव. थोड्यासाठी थांबवलं यांनी. एक गाडी फक्त एक गाडी सोडली असती त्यांनी तर मग गेलो असतो निघून. लय ट्रॅफिक आहे, लय मजबूत ट्रॅफिक आहे. आणि पोचायला आता वाजले तर मगच किती झालं ते 9, आता 9:25 झालेले. बराच वेळ झाला आता ट्रॅफिकमध्ये. पण खूप ट्रॅफिक आहे आज. राईट डिसिजन झाला लवकर निघाल्याचा. चलणार आवाज, चल की पुढं.
वन साईड आम्हाला दिलं आहे पोलिसांनी काढून. वन साईड अख्खी ब्लॉक आहे आणि खूप लांबपर्यंत ब्लॉक आहे ती. ओके, तर आता पावसालाही सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा पाऊस येतोय. आणि आता एक थोड्याच वेळात किती किलोमीटर राहिले? तर राहिले आहेत फक्त आपले 7 किलोमीटर राहिले. म्हणजे एक 15 ते 20 मिनटात आम्ही पोहोचून जाऊ स्पॉटवरती, लोकेशनला. पण पाऊस मस्तपैकी पावसाने हजेरी लावलेली. आपल्याला काम करून देईन ना पाऊस? आणि आता आपण लोकेशनला एक 5 ते 10 मिनटात पोहोचतोय. आणि कारण की रोड खूप खराब आहे, पाऊसही चालू आहे, त्याच्यामध्ये थोडंसंच राहिलेलं आहे. आता 1-1.5 किलोमीटर राहिलेलं आहे. सोसायटी भारी आहे ना. ओके, तर आता पोचलो आहे आम्ही आणि अजून अर्धा तास आहे प्रोग्रामसाठी. 10:30 झालेले आहेत आणि 11-11:30 वाजता होईल चालू कार्यक्रम. तसा अर्धा 1 तास आहे आमच्याकडं. तर त्यावर एक सकाळी लवकर उठलो होतो म्हणून एक छोटासा पॉवर मॅप घेऊन टाकू आपण, झोपून जाऊ. ओके, तर आता आपण पोचलेलो आहे हॉलला आणि इथं आता हॉल कार्यक्रम चालू होणार आहे बेबी शॉवरचा. मॅम आहेत मागे, सर, आणि असा प्रकारचा हॉल आहे हा. आणि इथं आता प्रोग्राम चालू होणार आहे. कार्यक्रम आता संपलेला आहे आणि आता आम्ही पण निघणार आहे जुन्नरला. थोडेफार फोटो काढायचे राहिलेत, घरातले 2-4 फोटो काढले का त्याच्यानंतर आम्ही पण जुन्नरला निघणार आहे. आणि बघू काय होतं ते. तुम्हाला आता भेटतो गाडीत बसल्यानंतर. तर मित्रांनो, आत्ताच काम संपलेलं आहे आणि आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर आता इथून बाहेर पडायचं आहे. आम्ही आलो होतो तळेगावमध्ये. डोळे जेवण जवळजवळ दिवसभर चाललेलं आहे. डोळे जेवण ओटी भरण्याचा कार्यक्रम होता बेबी शॉवरचा. तो जवळजवळ दिवसभर चाललेला आहे. आणि आता आपण निघालो आहे जुन्नरकडं. तर ओंकार, कसा वाटला तुला कार्यक्रम आज? एकदम मस्त झाला. हो. तुला असं नाही वाटत वेळ गेला आपला? हा, वेळ तर खूप गेलेला आहे आपला. आता एकदम आत्ताशी इंडिकेटर चालू केला झालं. व्हिडिओ चालू केल्यानंतर चालू केला. एकदम ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. 4ही बाजूनी ट्रॅफिक आहे आणि तळेगाववरून
चाकणला जाण्यासाठी जो रोड आहे तो फुल्ली जाम आहे, फुल्ली जाम. पूर्ण लाल लाल. अर्धा झाला असेल आता आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे आणि खूप ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे खूप. चाकणवरून आपलं तळेगाव दाभाडेवरून चाकणपर्यंत खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. ॲम्ब्युलन्स निघायला जागा नाही, एवढी पण जागा ठेवत नाही. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. तर आता हा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करतो आहे, कारण की मला नाही वाटत पुढं मला व्हिडिओ करता येईल कंटिन्यू. झाला तर मग मी ते दाखवलंच, पण जर नाही झाला तर हा व्हिडिओ आपला इथंच एंड होतो आहे. तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.